पुढीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी पवित्र अशा पावन भूमीमध्ये मोजे दिंडोरी या ठिकाणी कोंगाई माता नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वावरती गेली 3 वर्ष झालं महिला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या मार्गदर्शक असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे अशा असणाऱ्या आमच्या सुनीताताई जाधव, एकदा जोरदार ताईंसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। महिलांसाठी आगळं वेगळं व्यासपीठ ज्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे अशा असणाऱ्या हरिभक्तपरायण सुनीताताई, आवर्जून मी ज्यांचं नाव घेऊ इच्छिते हे त्यांचं सासर आहे दिंडोरी आणि फार मोठं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे। 5व्या दिवसाचं पुष्प, आज 5वी माळ आहे आणि या 5व्या दिवसाचं पुष्प माझ्यासारख्या पामराकडे त्यांनी सोपवलं, हे माझं सर्वात मोठं भाग्य। इथे या ठिकाणी आमच्या सर्व महिला वर्गांची अगदी अतिशय सुंदर संख्या आहे। सर्व पुरुष मंडळी, तरुण वर्ग सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला कोंगाई माता नवरात्रोत्सव महिला अखंड हरिनाम सप्ताहाचे सुंदर असे आयोजन नियोजन आहे। याच्यामध्ये लाभलेले सुमधुर गायनाचार्य ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे असे असणारे आमचे गोरख महाराज, अक्षय महाराज, अरुण महाराज, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। ज्यांच्या वादनाने झोपलेल्या जीवांना जागं केलेलं आहे, बरोबर आहे ना, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या। महेश महाराज आणि माऊली महाराज, अतिशय सुंदर वादन। या ठिकाणी हार्मोनियमची साथ, नाव काय, अमोल महाराज, एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या। सर्व चोपदार भालदार, साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग, अतिशय गोड वातावरण, अतिशय सुंदर। आणि या पवित्र वातावरणामध्ये आज आपण स्कंद मातेचं स्वरूप पाहणार आहोत। विठ्ठल विठ्ठल देवीची 9 स्वरूप आहेत। पहिलं स्वरूप आहे शैलपुत्री, दुसरं स्वरूप आहे ब्रह्मचारिणी, तिसरं आहे चंद्रघंटा। लक्षपूर्वक ऐका, चंद्रघंटा स्वरूपाचं स्मरूप ही आपण पाहिलं, ब्रह्मचारिणी पाहिलं, शैलपुत्री पाहिलं, कुष्मांडा पाहिलं। आजचं 5वं स्वरूप आहे ते म्हणजे स्कंद माता। आणि या मातेच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना माता ही 9 स्वरूपामध्ये प्रस्थापित आहे। संपूर्ण जगतभर जिचं नाव घेतल्या जातं, जिचं पूजन केलं जातं, यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः। ज्या घरामध्ये अशा स्त्रीचा सन्मान होत असतो तिथं देवी देवता नांदायला येतात, त्यांना बोलवायची गरज लागत नाही। विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महावैष्णव याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांना वारकरी संप्रदायाच्या विचारानं, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा ज्या संतांना दिली जाते असे देवमान्य संत, संतमान्य संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगातून तुकोबाराय देवीचं महात्म्य वर्णन करतात, पण या अभंगात देवीचं नाव काही घेत नाहीत। अशी कोणती देवी आहे जिनं आम्हाला या ठिकाणी कुळ माहिती करून दिलं, आमचं दैवत माहिती करून दिलं? आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय देवीचं नाव घेत नाहीत पण देवीचं तोंडभरी वर्णन करतात। विठ्ठल संपूर्ण दिंडोरी वासियांना कोंगाई मातेचे आशीर्वाद आहेत। फार मोठं परमभाग्य सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये माता विराजमान आहे। लक्षपूर्वक ऐका, माता ही कुठेही येऊ शकत नाही, धन्य त्याची माता। पहिल्यांदा आपण मातेलाच त्या ठिकाणी वंदन करत असतो, कारण जिने हे विश्व निर्माण केलं, आदिशक्ती। लक्षपूर्वक ऐका, जिच्या ठाई संपूर्ण शक्ती वसलेली आहे, ज्यांना कोणाला लक्षात येत नाही त्यांनी नवरात्रीच्या 9 दिवसाच्या पर्वावर देवीचं महात्म्य वर्णन करावं। स्त्री ही बलाढ्य शक्ती आहे, स्त्री ही बलाढ्य शक्ती आहे। ती पाहायला गेली तर आपल्यासारखी दिसते, सर्वसामान्य कुटुंबामध्ये वावरते, राहते सुद्धा सर्वसामान्य कुटुंबामध्ये। म्हणून स्त्रीची 3 रूप आहेत, लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा। परिवार समृद्ध करण्यासाठी ती लक्ष्मीचं रूप धारण करत असते, मुलांना शिक्षित करण्यासाठी ती सरस्वती होते आणि अन्याय आणि अत्याचार जर होत असतील तर ती दुर्गेची भूमिका पार पाडत असते। कारण नारी काल ही नारी होती, आज ही नारीच आहे, पुरुष काल ही तिचा आभारी होता, म्हणून आजही आभारी आहे। बस नारी की निंदा मत करिया, नारी रत्न की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म और हनुमान। यांना ओळखण्याकरिता अशा
वस्त्र संगता अहिल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा पंचकन्या स्मरणितम महापातक नाशनम. या 5 स्त्रियांचं नुसतं स्मरण जरी केलं तरी महापातक झालेली पापन त्या पापांचा नाश होतो. एवढी स्त्री विश्वामध्ये श्रेष्ठ आहे. विठ्ठल स्त्री जगामध्ये करते काय? फक्त एक गोष्ट अंडरलाईन करून ठेवा जीवनामध्ये, ही स्त्री जन्माला आल्याच्या नंतर सहन करते, सहन करते, सहन करते. इतकं सहन करते माता माऊल्यांनो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यांची काम उरकते आणि नंतर भोजन करते. इतकं सहन करते की पतीच्या आज्ञेशिवाय ती एक क्षणभर वागू शकत नाही. एवढं स्त्री सहन करत असते. म्हणून जी माणसं सहन करतात, सहन करतात, सहन करतात, तीच माणसं एक दिवस देवतेचं स्वरूप प्राप्त करून घेत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, आपण सहन केलं तर एक दिवस देवतेचं स्वरूप प्राप्त करून घेऊ. एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो तर देव बनत असतो. एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो तर देव बनत असतो. माणसं हजारोंच्या संख्येने मंदिरात जातात पण माणूस बनून बाहेर येत नाहीत, ही शोकांतिक आहे. म्हणून माणूस बनायला शिका. सर्वात महत्त्वाचा दागिना कोणता असेल तर गळ्यामध्ये असणारी पवित्र तुळशीची माळ. ही ज्यांच्या गळ्यात आहे त्यांनी हे विश्व जिंकलं. विठ्ठल तुकोबाराय हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ती पाय. एकदा संत चरण हाती आलं, हे विश्व आपल्या हाती आलं. म्हणून शैलपुत्रीचं स्वरूप आपण पाहिलं, जिने विश्वाच्या पाठीवर आदिशक्तीचं स्वरूप प्राप्त घेतलं. सती अवतारामध्ये भगवान भोलेनाथांनी सांगितलं होतं, सती जिथं आपल्या पतीला स्थान दिलं जात नाही तू तिथं जाऊ नको, माहेरी जाऊ नको असं सांगून सुद्धा सती काही ऐकत नाही. माहेरची आज्ञा आल्याशिवाय स्त्रीने माहेरी जाऊ नये. उठून सासरवरनं. पण इथे सतीने ऐकलं नाही. सती न ऐकता माहेरी जाते. माहेरी गेल्याबरोबर तिच्या बहिणी तिच्याकडे पाहून तोंड फिरवतात. बहिणीने तोंड फिरवलं, आईने तोंड फिरवलं. आता वडील तरी माझा स्वीकार करतील. वडिलांनी तर पाय बाजूला घेतले. सती क्रोधायमान झाली आणि ती यज्ञाच्या जवळ आली. तिने पाहिलं सगळ्या देवांना यज्ञामध्ये स्थान दिलं होतं पण भोलेनाथांना स्थान दिलं नाही. ती सहन करू शकली नाही, क्रोधायमान झाली. लालभुंद डोळे झाले तिचे आणि तिने अगदी तडफड त्या अग्नीमध्ये आपलं शरीरच दहन केलं. तो सती अवतार. आणि त्याच्यानंतर भोलेनाथांना तिने शरीर दहन केल्यामुळे ते सहन झालं नाही. भोलेनाथांनी स्वतःच्या शरीरावरची जटा उपटून बाजूला टाकली. त्याच्यातून वीरभद्र नावाचे महाबलाढ्य दैत्य प्रगट झाले. वीरभद्राने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. इकडे दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झाला पण भोलेनाथ रात्रभर झोपत नाहीत. सती 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 नावाचा जप करू लागले. म्हणून सर्व देवता एकत्रित आले. भोलेनाथ समाधीस्थ अवस्थेमध्ये आहेत आणि भोलेनाथांना विनंती केली, भोलेनाथा हे सगळं विश्व तुमच्यावर सामावलेलं आहे, तुम्ही चिंता करू नका. सतीने जरी शरीर दहन केलं असलं तरी पुढच्या अवतारामध्ये ती तुम्हाला आनंद देणार आहे. लक्षपूर्वक ऐका. म्हणून हिमालयाच्या दाट अरण्य झाडीमध्ये लक्षपूर्वक ऐका, पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून ती अवताराला आली आणि तिचं नाव पार्वती पडल्या गेलं. विठ्ठल शिव महापुराण ग्रंथामध्ये सुंदर अशी कथा आहे पार्वती खंडातली की तिने शरीर दहन केलं. आता पार्वती म्हणून त्या ठिकाणी स्वरूपामध्ये विराजमान झाली. ती हिमालयाच्या दाट झाडीमध्ये जप करू लागली, तप करू लागली. नवे नवे त्या ठिकाणी 12 वर्ष तिने तप केलं अखंड. कशाकरिता? भोलेनाथ मला पती म्हणून प्राप्त व्हावेत याच्याकरिता. 12 वर्षाच्या तपाच्या द्वारे भोलेनाथांनी आपले नेत्र उघडले आणि त्या ठिकाणी पार्वतीला पाहिलं. इतकं ते सुंदर स्वरूप आहे, इतकं ते सुंदर स्वरूप आहे. आणि तिचा तप पाहून महाबलाढ्य दैत्य त्या ठिकाणी आले. सर्वप्रथम महिषासुर नावाचा महाबलाढ्य दैत्य, ज्यांना मोह नावानं ओळखलं जातं, मोह नावानं ओळखलं जातं. हा मोह म्हणजे महिषासुर आहे. महिषासुराला मधु आणि कैटभ या महाबलाढ्य राक्षसांनी सांगितलं, अरे महिषासुरा, तुझ्यापेक्षा एक स्त्री या जगतामध्ये फार श्रेष्ठ आहे आणि या हिमालयाच्या दाट झाडीमध्ये ती काय करते?
तप करते. तिच्या तपाचा भंग करण्याकरिता आपल्याला तिथं गेलं पाहिजे आणि तिला प्राप्त करून घेतलं पाहिजे. अशी विश्वसुंदरी कोण आहे? तिला प्राप्त करून घ्यायचंय आपल्याला. म्हणून पहिल्यांदा मधु आणि कैटभ आले बघा. पहिल्यांदा मधु गेला आणि मग हे जगदंबे आहेस तू कोण? माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी तत्पर हो असं म्हणल्याबरोबर देवीने सांगितलं, रे तुला युद्ध करायचं आहे ना, मग माझ्या बरोबर युद्ध कर. युद्धाच्या पहिल्या दिवशी देवीने मधु मारला, दुसऱ्या दिवशी कैटभ मारला, ऐका. तिसऱ्या दिवशी देवीने चंड मारला, चौथ्या दिवशी देवीने मुंड मारला, पाचव्या दिवशी देवीने शुंभ मारला, सहाव्या दिवशी देवीने निशुंभ मारला, सातव्या दिवशी रक्तबीज मारला, आठव्या दिवशी हेग्रीव मारला आणि नवव्या दिवशी मोह म्हणजे महिषासुराचा वध केला. विठ्ठल विठ्ठल. महिषासुराचा वध झाला. पृथ्वीवरती हाहाकार झाला. देवीने महिषासुराचा वध केला. देवीने महिषासुराचा वध केला. सगळी पृथ्वी तलावरती नवे नवे स्वर्गातील आदी देवता एकत्रित आले आणि देवीच्या नामाचा जय घोष करू लागले. अनाद निर्गुण प्रगटले भवानी निर्गुण प्रगटले महिषासुर मर्दाना लागोनी महिषासुर मर्दाना लागोनी तपाची करावया झाडनी तपाची करावया झाडनी आता लागे तो कामसे निर्वाणी कामसे निर्वाणी लागे तो कामसे निर्वाणी लागे तो कामसे निर्वाणी आयचा जोगवा जोगवा मागेन आयचा जोगवा जोगवा मागेन आयचा जोगवा जोगवा मागेन आयचा जोगवा 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 आयचा जोगवा जोगवा मागेन आयचा जोगवा जोगवा मागेन आयचा जोगवा जोगवा मागेन स्वर्गमृत पाताळाचा मंडप घातला चारी वेदाचा फुलवरा बांधिला चारी वेदाचा फुलवरा बांधिला शास्त्रपुराणे अनुवादती तुझ्या गोंधळा तुझ्या उद बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा उद बोला उद बोला उद बोला अंबाबाई माऊलीचा उद बोला उद बोला उद बोला कृष्णाबाई माऊलीचा उद बोला उद बोला टाळ्या झाल्या पाहिजे तो. गोड आवाज. स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातला हो. चार वेदाचा फुलवरा बांधला हो. आज आपल्याकडे फुलवरा बांधतात ना. चार वेदाचा फुलवरा बांधला हो. शस्त्र पुराणे अनुवादती तुझा गोंधळ हो. उध बोला उध बोला उध बोला उध बोला उध बोला कृष्ण माई माऊलीचा हो. हे सगळी देवता एकत्रित आणली आणि पहिल्यांदा इतकं विश्व प्रसन्न झालं त्या आदिशक्ती भगवतीवर. तिने अवताराला येऊन महिषासुराचा वध केला. घराघरात देवीची स्थापना करू लागली सगळी भक्तगण मंडळी. पहिल्यांदा काय केलं? पहिल्यांदा सगळ्या भक्तांनी घर स्वच्छ केलं. काय केलं? घर स्वच्छ केलं. ऐका, अश्विनी शुद्ध प्रतिपदेपासनं विजयादशमी पर्यंत आपण त्या ठिकाणी नवरात्रीचा पर्वकाळ पाहतो आणि याच्या अगोदर 5 दिवस आपण घर स्वच्छ करतो. इतकी घर स्वच्छ करतो की घरात थोडाही कचरा राहू देत नाही. मग जर घराला इतकं स्वच्छ करतोय तर या शरीराला सुद्धा नामचिंतनाच्या द्वारे स्वच्छ करणं फार महत्वाचं आहे. इतकं स्वच्छ करा, इतकं स्वच्छ करा. ऐका लक्षपूर्वक. घराला स्वच्छ केलं, मन मंदिराला तितकं स्वच्छ करायचंय. तुम्ही म्हणताल घरात आहे काय? घरात काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार हे सगळे विकार तिथंच आहेत. सगळे रजोगुण तमोगुण तिथंच जन्माला येतात.
सत्वगुणाची वाढ करण्याकरिता 9 दिवस आम्हाला दीपोत्सव करायचा आहे. दिवा लावायचा देवीच्या समोर आणि दिवा अखंड चालू ठेवायचा आहे. अखंड, बरोबर आहे ना? खंड न पडू देता तो दिवा 9 दिवस चालू ठेवायचा. 9 दिवसाच्या द्वारे घरामध्ये सगळं वातावरण काय होतं? बदलच होतं. घरामध्ये इतकं चैतन्य निर्माण होतं. त्या घरामध्ये सत्वगुणाची वाढ होते. चैतन्य तर निर्माण होतच, पण तिथल्या प्रत्येक जीवाचे विचार सुद्धा बदलत असतात. म्हणून 9 दिवसाच्या द्वारे सुंदर असा घट मांडला. धान्य घेतलं, त्या धान्यामध्ये काळी माती टाकली, त्याच्यावरती पाण्याची धार लावली. हळूहळू बीजांकुर बाहेर यायला लागले आणि मग इतकं सुंदर ते धान्य डोलायला लागलं 9 दिवसाच्या माध्यमातून की घरात प्रफुल्लित वातावरण निर्माण होतं. हे सगळं कशाकरिता? तर चैतन्य निर्माण होण्याकरिता. हे कशाकरिता? तर घरात आनंद येण्याकरिता. आणि 9 दिवसाच्या द्वारे ती घरात देवी आले की आमचं घर सुद्धा मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. जे घरात चालतं ते मंदिरात नाही, मंदिरात चालतं ते घरात नाही. घरात कोणी येतं, कुठेही बसतं, काही बोलतं, पण मंदिरात तसं आहे का? नाही. मंदिरात इतकी प्रसन्नता आहे. घंटा नादम करून मेहम, घंटा वाजवली की जीवजंतू बाहेर जातात, पवित्रता निर्माण होते. म्हणून जो घट आहे तो घट म्हणजे शरीर आहे. घट म्हणजे काय आहे? शरीर आहे. आणि या शरीरावरती चाललेले विकार धुवून काढण्याकरिता 9 दिवसाचा उपवास आहे. म्हणजे पारणं. पारणं फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार विठला, तू वेडा कुंभार विठला, तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळासी सर्व पसारा. आभाळच मग निराकारा, तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार विठला, तू वेडा कुंभार विठला, तू वेडा कुंभार. शरीर म्हणजे घट आहे. ज्ञानोबाराय सांगतात, पडून या गेली भिंती, चित्राची होय केवळ माती. भिंतीवरचं चित्र खाली पडलं की त्याचं अस्तित्व संपल्या जातं. तसं शरीर आहे हो, तसं शरीर आहे. शरीर जात अघवे, नाशिवंत स्वभावे, म्हणून या तवा झुंजावे पंडू कुमरा. ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, शरीर हे जाणार आहे. तसं हा घट आहे. घट साखर पाण्यामध्ये टाकली की विरघळली जाते. मनुष्य शरीर जमिनीवरती पडलं की त्याचं अस्तित्व संपलं. तसं 9 दिवसाचा घट आमच्या घरामध्ये परिपूर्णतः प्रकारामध्ये प्रत्येक भक्ताच्या घरी असावा आणि त्याच्यामध्ये आम्ही देवीचा जागर आणि गोंधळ करावा. 9 दिवसाची सेवा होत असताना आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही त्या ठिकाणी जोगवा मागितला पाहिजे. जोगवा कशाकरिता? तर तुम्हाला उदाहरण देऊन जाते की आमच्यातला अहंकार नष्ट होण्याकरिता जोगवा मागावा. अजून सुद्धा आळंदी सारख्या ठिकाणी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मधुकरी मागितल्याशिवाय तिथे मुलगा राहू शकत नाही. हे कशाकरिता? मी किती श्रीमंत आहे, मोठा आहे, इथे पाहिलं जात नाही, पण इथे मधुकरी मागितली जाते. आमच्यातला मोह नष्ट व्हावा याच्याकरिता, आमच्यातला अहंकारच नष्ट व्हावा याच्याकरिता आम्ही मधुकरी मागतो. तसं जोगवा मागायचा आहे आणि देवीला प्रसन्न करून घ्यायचा आहे. अनाद निर्गुण प्रगट भवानी, प्रगट भवानी मर्दाना लागोनी जोगवा
दिवसाच्या दरम्यान आम्ही जोगवा मागितला पाहिजे आणि मग तिची परडी भरली पाहिजे. एकदा का 9 दिवसाच्या द्वारे आम्ही जोगवा मागितला, सगळीच भक्तगण मंडळी आनंदी होतात आणि चैतन्यमय वातावरण निर्माण होत असतं. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचते. त्या भगवतीच्या नामाचा जयघोष करत सगळे मंडळी त्या ठिकाणी आनंद व्यक्त करत असतात. अशी माता भगवती घरामध्ये जन्माला आली की तिचा स्वीकार करा. पण काही लोक जन्माला आली की नाक डोळे मुरडायला लागले. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजबुवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजबुवाई. ही कोण आहे तर ही आदिशक्ती, ज्ञानोबरायांना वारंवार उपदेश करणारी मुक्ताबाई. हा कोणाचा अवतार आहे? हा आदिशक्तीचा अवतार आहे. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. वारंवार उपदेश केला, दादा अरे तू संत बनलास ना, तुला सहन करावं लागेल. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साये अपराध जनाचा, साये अपराध जनाचा, विश्वराज झाले वने, संती सुखे वावे पाने. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वराग झाले वने, संती सुखे वावे. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. मुक्ताई सांगते, दादा अरे मी तुला काय सांगावं, कोणी कोणासी सांगावे, सार जाणून आगावे. लढीवाळ मुक्ताबाई जीव मुदला ठाईच ठाई. माझ्यासाठी नाही दादा पण विश्वासाठी एक करा. तुम्ही तारुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. डबडबल्या डोळ्यानं ज्ञानोबराने झोपडीचा दरवाजा उघडला. मुक्ता अगं काही जन्मताच ज्ञान घेऊन जन्माला आलीस, किती ज्ञान आहे तुझ्याकडे. अभिमानी चांगदेवजी महाराज 14 विद्या 64 कला ज्यांनी हस्तगत केल्या त्या चांगदेवांचा अभिमान मुक्ताईने क्षणार्धामध्ये घालवला. महाराज इतकं सामर्थ्य मुक्ताईमध्ये. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आज जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. देवा म्हणे आज जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हे आदिशक्तीचा अवतार आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राने विसरू नये. मुक्ताई म्हणजे आदिशक्तीचा अवतार आहे. नामदेवांच्या
जनाबाईच्या भजनामध्ये तल्लीन होणारी, तदाकार होणारी जना ही महाराष्ट्राने विसरू नये. ही कोण आहे तर आदिशक्तीचं स्वरूप आहे दादा. आदिशक्तीचं स्वरूप आहे, जिने संपूर्ण परिवाराचा त्याग केला. बापाला सांगितलं, बाबा तुम्ही गावाकडे जा, हा परमात्माच माझा सर्व काही आहे. सासुरे माहेर मज नाही आता, एकची भाव पांडुरंग. जनाबाई भगवंताच्या नामाचा जप करू लागले. बघा, रात्र झाली, 12 वाजले, पण देव काही मूर्तीतला बोलत नाही. नामदेव महाराज सांगतात, जना अगं देव काही असा सहज मिळू शकत नाही, त्याच्याकरिता सुद्धा साधना लागते. दगडाचा देव त्याला वडराचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, अग्नीचा देव त्याला चोराचं भेव. देवाशान हो देवाशान हो देवाशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे, हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे. त्याला सुद्धा भीती आहे कोणाची तरी. किती भक्ती करतेस, देव बोलत नाही. एकट्या स्त्रीने इथं थांबणं योग्य नाही, तू माझ्या घरी चल. जनाबाई नामदेव महाराजांच्या घराकडे आल्या, पण रिकाम्या हाताने नाही तर हातात काम घेऊन आल्या. पहाटेच्या 4 वाजता उठायच्या जनाबाई, 4 वाजता उठायच्या. आता सूर्यवंशी 8 वाजले तरी आम्ही उठत नाहीत. जनाबाई 4 वाजता उठायच्या. काय करायच्या, दारात सडा रांगोळी टाकायच्या. सडा रांगोळी झाली, जनाबाई स्नान करायच्या. ऐका, स्नान झालं, जनाबाई रावळातला काकडा ऐकायच्या. उठा सकळ जन उठिले नारायण, उठा सकळ जन उठिले नारायण, उठा सकळ जन उठिले नारायण, उठा सकळ जन उठिले नारायण. आनंदले मुनिजन तिन्ही लोक, आनंदले मुनिजन हो तिन्ही लोक, करा जय जयकार वाद्याचा गजर, करा जय जयकार वाद्याचा गजर. जनाबाई काकडा ऐकायच्या. तिथून पुढं 6 वाजले. जनाबाई कामाला लागायच्या, स्वयंपाक करायच्या, धुनी भांडी करायची. दुपारी सगळं काम उरकलं की जनाबाईनं गौऱ्या थापायला बसायचं. 4 वाजेपर्यंत गौऱ्या थापायच्या. संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत दळण दळायचं जनाबाईने. आणि इतकं सुंदर दळण दळताना देवाला चाळवायचं. जनाबाईला झोप येऊ लागली, विश्वाच्या मालकाला जाग आली. आता जनाबाईच्या हातातला खुंटा खाली पडला, विटेवरचे परमात्मा खाली उतरले, जनाबाईच्या झोपडीत आले. खाली पडलेला खुंटा जनाबाईच्या हाती द्यावा, मूठभर दाणे घ्यावे, जात्याच्या मुखात घालावेत, आणि मग जनाबाईने पांडुरंगाला आळवावं. ऐका काय म्हणत होती जनाबाई. मी पुढं म्हणते, आपण पाठीमागे म्हणायचं. एक वेळेस महिला वर्ग, एक वेळेस पुरुष वर्ग. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. महिला वर्ग, पाठीमागचा आवाज येत नाही. झोपल्या का काय, जागे आहेत ना, हालून जाग करा. शेजारी कोणी झोपलं असलं तर बरं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठला. वा वा, पुरुष मंडळी आता आपली वेळ आली. आपला आवाज त्यांच्यापेक्षा जोरात आला पाहिजे बरं. ये रे बा विठला, ये रे बा विठला, ये रे बा विठला, तू ये रे बा विठला.
महिला वर्ग सासू आणि सासरा धीर तो तिसरा ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला पुरुष वर्ग ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला वा 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 महिला वर्ग जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे लावून पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला एकदा सर्वांनी दोन हात वर करायचे बड़े भाव से सभी भक्तगण ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला परमात्म्याला बोलवायचंय तर ही आर्त हाक आपली पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत गेली पाहिजे कारण ती कोण आहे ऐका ती आदिशक्तीच स्वरूप धारण करते पंढरपूर वासिनी आहे ती माहूरगड वासिनी आहे ती माता जगदंबा आहे ती महालक्ष्मी आहे ती सप्तशृंगी माता आहे महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठ आहेत पहिलं स्वरूप आहे कुलस्वामिनी लक्षपूर्वक ऐका आई तुळजा भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तिसरं स्वरूप आहे माहूरगडची माता रेणुका अर्धपीठ आहे वनी सप्तशृंगी विठ्ठल जनाबाई देवाला आळवते पांडुरंग परमात्मा जनाईवर प्रसन्न झाले आणि जनाबाईची सगळी कामं परमात्मा करू लागले जनी बैसली न्हायाला पाणी नाही विसाण्याला गरम पाणी असेल तर थंड पाणी देण्याचं काम भगवंताने करावं जनाबाईची वेणी फणी करावी इतके काम भगवंताने झाडलो टाकरी जाणे झाडलो टाकरी जाणे झाडलो टाकरी जाणे झाडलो झाडलो टाकरी जाणे झाडलो टाकरी जाणे झाडलो टाकरी जाणे आकेर भारे चक्रपाणी केर भारे चक्रपाणी झाडलो झाडलोट करी जनी केर भारी चक्रपाणी केर भारी हो चक्रपाणी झाडलोट करी जनी झाडलोट करी जनी बघा इतकी कामा भगवंताने जनाबाईची केली रात्र झाली दळण दळू लागले 4 वाजेपर्यंत दळण वेळ झाली काकड्याची भगवंताने तिथंच शाल ठेवली आणि गेले राहूला काकडा सुरू केला वारकऱ्यांनी भगवंताच्या शरीराकडे लक्ष गेलं अंगावर शालच दिसली नाही संध्याकाळच्या भजनात शाल होती नेमकं गेली कुठं सगळेजण म्हणू लागले जनाबाईच्या झोपडीची चौकशी करा सगळेच गाठोडे रस्त्यावर टाकले आणून आणि कोपऱ्यात पाहिलं तर ती शॉल दिसली म्हणले गावात राहून चोऱ्या करते
आत्ताच्या आत्ता सुळावर चढवा. बघा जनाबाईला आणलं, महाद्वारात उभं केलं. जनाबाई सांगते एकदा मला त्या पांडुरंगाला बोलू द्या. जनाबाई आली ना देवाच्या समोर. असा करे पांडुरंगा केला सखा, अलंकार विचारणी गेला, वगळलेली तो खांद्यावरी, वगळलेली तो खांद्यावरी, अळचोरीचा अळचोरीचा असा काय विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर. उठ गेली तुझी जादूगिरी, आळचोरीचा माझ्या बरी, हो आळचोरीचा माझ्या बघा. जनाबाई देवाला बोलते, देवा अरे विठा विठा मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, सतीचा वित्री चुडाली आली, तुझं गेलं मड, तुला पाहुनी काळरड, उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जणी. अशा शिव्या आपण देऊ शकतो का? नाही. पण जनाबाईचा अधिकार होता, अधिकारानं देवाला बोलायला, देवा तुझ्यासाठी सगळं सोडावं आणि माझ्यावर अशी वेळ. पांडुरंगा काय चुकलं रे माझं. बघा कधी कधी देवाला सुद्धा बोलत जा, देवाला बोलत जा. आपण देवाला बोलत नाहीत म्हणून देव आपली हाक ऐकू शकत नाही. देवाला बोललं पाहिजे, वेळ प्रसंगाला देवाला विचारलं पाहिजे, देवा माझं काय चुकलंय, नेमकं माझ्यावर अशी वेळ आलेली आहे. जनाबाई देवाला विचारते. आता देव जनाबाईला घाबरले आणि घाबरल्याबरोबर पहिलं पाऊल सुळावर टाकावं आणि त्या सुळाचं पाणी पाणी व्हावं, एवढं मोठं सामर्थ्य जनाबाईच्या भक्तीत होतं. अशी भक्ती जर आपण अंतकरणापासून केली ना, महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण जगभरामध्ये आपल्या सप्ताहाचं नाव गेल्याशिवाय राहणार. व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडे पत्रिका पाहतात लोक, म्हणतात ताई 700 किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही एवढ्या दूर जाताय कशासाठी? तर माणसामध्ये बदल करण्याकरिता. विठ्ठल ऐका, जनाबाईची भक्ती श्रेष्ठ होती, ती आदिशक्तीचं स्वरूप होती. हे महाराष्ट्राने कधी विसरू नये. मंदिर देवालय शिवालय बंद झाली, पुन्हा एकदा पुण्यश्लोक रूपानं हातामध्ये पिंड घेऊन मंदिराची बांधणी करणारी अहिल्या ही महाराष्ट्राने कधी विसरू नये. ऐका, हातामध्ये शमशेर घेऊन शिवनेरीच्या पट्ट्यावर दांडपंटा हातात घेऊन आपल्या मुलाकरिता फक्त सदैव झिजणारी जिजाबाई ही महाराष्ट्राने कधी विसरू नये. हे आदिशक्तीचं स्वरूप आहे. भवानीला साकडं घातलं डायरेक्ट. कोण? जिजाबाईने. काय सांगितलं? हे मा भवानी, या पृथ्वी तलावर सगळीकडे हाहाकार माजलेला आहे आणि दुष्ट अवताराला आलेले आहेत. यांचा निपात करण्यासाठी असा एक तरी पुत्र जन्माला यावा. मी साकडं घालते तुझ्या समोर. दारू घडबई आता दारू घडबई, दारू घडबई आता दारू घड, दारू घडबई आता दारू घड, दारू घडबई आता दारू घड, दारू घडबई आता दारू स्वातंत्र्याचे अमृत दे, स्वातंत्र्याचे अमृत दे, नसे मागणे फार, नसे मागणे फार. एक बार बड़ा भाव से सभी भक्त
आपण जागर केला तर नक्कीच देवी दार उघडल्याशिवाय राहणार नाही. इतकी भक्ती अंत करणार. तुकोबाराय ही भक्तीच आम्हाला माहिती नव्हती. मग माहिती करून दिली कोणी? अभंगाच्या आम्हाला तुकोबाराय इतकी सुंदर देवी आहे. म्हणजे हो, ती आदिशक्ती आहे. हो, घरात आल्याबरोबर आनंद देते. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. इतकी देवी सुंदर आहे. म्हणजे हो, केली ठावी संतांनी. महाराज, संतांनी माहिती करून द्यावं. एवढे संत श्रेष्ठ आहेत का? प्रश्न निर्माण होतो. इतके संत श्रेष्ठ आहेत का? तुकोबाराय भगवान से भक्त न बड़े कहे गए संत सुजान. पूल बांधे रघुवीर चले कूदी गए हनुमान. भगवान परमात्मेपेक्षा भक्तांना श्रेष्ठ महत्व काय याचं कारणच असं आहे. अहिरावण आणि महिरावण या दोन्ही राक्षसांनी राम प्रभू लक्ष्मणजीला पाताळात नेलं. सीतामातेनं हनुमंतरायांना जाग केलं. हनुमंता, अरे दास्यत्व पत्करलास, पण तुला झोप लागली तरी कशी? प्रभू संकटात आहेत ना, जागा हो. हनुमंतराय जागे झाले. उग्र रूप हनुमंतरायांनी त्या ठिकाणी धारण केलं. पाताळ लोकात गेले. अहिरावण म्हणजे अहंभाव, महिरावण म्हणजे ममता. या दोन्ही राक्षसांचा वध केला. राम प्रभू लक्ष्मणजीला सुखरूप बाहेर काढलं. तेव्हापासून पवन तन यतन संकट हरण मंगल मूर्ती रूप. राम लखन सीता सहित हृदय बसव सुर भूप. सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. द्वारकाधीश भगवान की जय. हे आहे स्वरूप असं जिसे श्रवण कर
जय जय हरि कथा हो जय जय हरि कथा हो जय जय हरि कथा हो जय जय हरि कथा 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 जिसे श्रवण कर मिट जाती है जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा जय जय हरि कथा हो जय जय हरि कथा हो जय जय हरि कथा जय जय हरि कथा हरि हरि कथा जय जय हरि कथा जय जय हरि कथा जय जय हरि कथा दंडकारण्यामध्ये रावणाने बघा सीतेचं हरण करावं. रामप्रभू सीते 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 नावाचा जप करत झाडाला सुद्धा आलिंगन देऊ लागले. हो, एवढं सीतेवर प्रेम होतं माझ्या रामाचं. इतकं प्रेम म्हणले हो. झाडाला आलिंगन देत असताना बघा माता पार्वतीने भोलेनाथांना प्रश्न केला, स्वामी हे मृत्यू लोकामध्ये कोण आहे पुरुष? सीते सीते नावाचा जप करतोय. भोलेनाथ सांगतात, पार्वती ती तुझ्या लक्षात येणार नाही. ते कोण आहेत? तर ते रामचंद्र प्रभू आहेत, ज्याची पत्नी हरण केलेली रावणाने. सीते सीते नावाचा जप करू लागत आहे, तो त्याला ध्यान लागले, त्याला वेळ लागले त्याच्या पत्नीचं. स्वामी खरंच हा मोठा आहे? म्हणले हो, त्रैलोक्यात तो मोठा आहे. मग मी त्याची परीक्षा घेणार. बघा स्वरूप बदललं आणि सतीनं सीतेचं रूप धारण केलं आणि प्रभूंच्या समोर आली. अरण्य वनामध्ये सीते सीते जप करू लागले प्रभू. आणि मग दुरूनच त्या ठिकाणी सतीला पाहिलं आणि पहिल्यांदा प्रभूने हाक मारली, आई तू का इथे आलीस? लज्जित झाली, पहिल्यांदा मान खाली घातली. आई तू का इथे आलीस? लक्षात आलं की मला रामाने ओळखलेला आहे आणि मी सीता नाही, तर मी या ठिकाणी सती आहे. मान वळवली, क्षमा मागितली आणि त्याच ठिकाणी सतीनं त्या ठिकाणी सीतेचं रूप टाकून दिलं आणि स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये आली. रामप्रभूंनी हात जोडले, सती तू माझी किती जरी परीक्षा घेतलीस तर मी त्या परीक्षेमध्ये पासच होणार. तू का इथे आलीस? ती तुकाई देवी, ती तुकाई देवी, ते तुळजापूरचं पीठ म्हणून त्या ठिकाणी पहिलं स्वरूप तुकाई देवी आणि पुन्हा जे नाव आलं ते तुळजाई देवी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इतके श्रेष्ठ म्हणले संत. हो, त्रैलोक्यात श्रेष्ठ संत आहेत. त्यांनी आम्हाला देवी माहिती करून दिली. आतापर्यंत आम्हाला कुळही माहिती नव्हतं आणि आम्हाला गोत्रही माहिती नव्हतं. ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी कश्यप गोत्र सांगावं. महाराज हे आम्हाला माहितीच नव्हतं ना. तुम्ही आम्हाला माहिती करून दिल्यामुळं संत त्रैलोक्यात श्रेष्ठ ठरले. ऐका म्हणले एवढे श्रेष्ठ. हो, कोडीची ही कुलदेवी केली ठावी संतांनी. ती देवी आहेच अशी. 9 स्वरूप धारण केल्याबरोबर भक्तांना त्या ठिकाणी आनंद देते, भक्तांवरचे दुःख त्या ठिकाणी हरण करते. अभंगाच्या दुसऱ्या बरवे झालो शरण गेलो, 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 बरवे झालो शरण गेलो. उगविलो उगविलो उगविलो
संकटे बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो उगविलो 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 संकटे तुकोबाराय बरं झालं आणि शरण गेल्याबरोबर उगविलो संकटी. किती संकट आहेत माणसाच्या पाठीमागं जन्माला आल्यापासून संकट आहेत बघा. दुःखात असते तुम सुखम सर्वाय रुच्यते. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे पण इथं जो देखे सो दुखिया बाबा सुखिया को राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया रोगी बिना जो दिखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. बोले कोणी सुखी नाही हो. ज्याच्या मुखात हरीचं भजन आहे तो सुखी आहे इथे. जो देखी सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. तुकोबाराय आम्हाला तरुण जायचंय हो. या मृत्यू लोकात आलोत संसार चक्रामध्ये आम्ही अडकलोत. आम्हाला प्रपंच काही सोडायचं नाही पण याच्यात राहून सुद्धा आम्हाला परमार्थ रूपी धन प्राप्त करून घ्यायचंय. त्याच्याकरिता करावं लागेल काय आम्हाला शरण जावं लागेल. बरवे झाले शरण गेलो. हल्ली माणसं शरण जायला तयार नाही. मी याच्यापेक्षा मोठं आहे मी कसं शरण जावं. लक्षपूर्वक का श्रीमंतालाही जायचंय गरीबालाही जायचंय. भगवंताच्या पारड्यात दोन्ही समान आहे. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे महाराज. मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पारण भव दुस्तर नदीचा. शरण गेल्याशिवाय कोणी मोठा होऊ शकत नाही. ऐका शरण गेलो पाहिजे शरण गेलं पाहिजे. ऐका महाराज. झुक जाते हैं वही जिनमें जान होती है अकड़ के रहने वालों ओ तो मुर्गे की बात होती है. झुकवा तुमचं चरण फक्त संतांच्या चरणावर कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. श्री संतांची साष्टांग हे करी संतांची पायी सर्व भावे दास. चालो त्यांचा हे सगळं तरी आम्हाला पाठ पाहिजे बर का. हे वारकऱ्यांची लक्षण आहे ज्यांच्या घरात अनादिकालापासून परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल शरण जायचंय. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंताई साजाचा अनुभव विश्वदेव सत्यत्व अनुभव आहे व संतांना शरण जा सांगतात. काल्पनिक उदाहरण देऊन जाते. सासूनं सांगितलं सुनबाईला सुनबाई शेजारणीकडे जा ताक घेऊन ये. ऐका महिला मंडळ तुमच्यासाठी बरं का. शेजारणीकडे जा ताक घेऊन ये. तिने गाडगा हातात घेतलं शेजारणीच्या घरी गेली. तिलाच काय म्हणते माझ्याकडे काय बघते ग डोळे गेले का लाज वाटते का दे ताक. असं म्हटल्यावर कुठं काम होईल का. तिने म्हणली संपलं ताक. म्हणली माझंच ताकन मला असं बोलते संपलं म्हणली. आली भांड घेऊन म्हणली आत्या हे तुमचं भांड. म्हणली सुनबाई ताक नाही आणलं.
म्हणली संपलं. एवढ्या लवकर कसं संपतय? तू काहीतरी बोलली असली पाहिजे. काही नाही, एवढंच बोलले. माझ्याकडे काय बघता, डोळे गेले का, लाज वाटते कांद्यात. अगं असं म्हटल्यावर कुठं काम होतं का? त्या म्हाताऱ्यानं भांड फिंड काहीच नाही घेतलं बघा. सुंदर सुरुवात केली. त्या ताकवाल्या बाईचा मुलगा रोडवर खेळत होता. त्या मुलाला उचललं, खेळवीत खेळवीत गेली, टेकलं, पोरानं सांगितलं, वंस एवढं सुंदर लेकरू आणि तुम्ही रोडवर सोडून देता, तुम्हाला काही कळतं का नाही? इतकं सुंदर होतं की शनी आमोशाला त्याच्या पाया पडलं तरी काम भागत होतं. इतका गॅरेंटेड कलर मुलाचा. पण बोलते कशासाठी हो? फक्त ताकासाठी. म्हणली हे बघा, पुन्हा परत हा मुलगा रोडवर दिसता कामा नये. किती सुंदर गोंडस बाळ आहे. येते मी म्हणली. येते मी म्हणल्याबरोबर तिने सांगितलं, ताक घेऊन जा ना. अगं माई, मी भांड पिंड काहीच नाही ना आणले. म्हणली माझं देते ना. आता हिला भांड्या सहित दिलं आणि हिला भांड नेऊन सुद्धा दिलं. बिघडलं कुठं? बोलण्यात. सामान्य माणूस ताकाचं पाणी मिळण्यासाठी एवढी विनंती करतोय, तर हा ब्रह्मांड नायक प्राप्त करण्यासाठी आम्हाला नम्रताच धारण करावी लागेल. नम्रता. नम्रतेशिवाय चालणार नाही. मोठं व्हायचंय, नम्रताच पाहिजे. श्रीमंत व्हायचंय ना, गरीबाने श्रीमंतात जावं आणि श्रीमंताने गरीबामध्ये यावं. विठ्ठला विठ्ठला. एवढे संत श्रेष्ठ म्हणले हो. हे सांगतातच अनुभवानं. चांदण्याला जसं चंद्र म्हणता येणार नाही, ताकाला जसं लोणी म्हणता येणार नाही, एखाद्या गारगुठीला जसं हिरा म्हणता येणार नाही, तसं एखाद्या श्रीमंत माणसाला कधी साधू म्हणता येणार. श्रीमंती वेगळी आणि साधू वेगळे. किती अनुभव आहे त्यांच्याकडे. अनुभव आले अंगा या जगात येतसे. शरण जा सांगतात तुकोबाराय. शरण गेलात की तुमचं कामच झालं. कोणाला शरण जावं तुकोबाराय सांगतात? फक्त त्या जगदंबेला, त्या भगवतीला शरण जा. तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. लाहो लागला लागला विठाबाई माऊलीचा विठाबाई माऊलीचा विठाबाई माऊलीचा विठाबाई माझे
जागर, मा भवानीचा जागर. आणि याच्यातून आम्हाला प्राप्त करून घ्यायची फक्त केवळ भक्ती. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. इथे अभिमानच नकोय, मी मोठा आहे. मी मोठा नाही, मी फार लहान आहे. ज्ञानोबाराय लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. देवा मी लहान व्हावं, फार लहान व्हावं, इतकं लहान व्हावं, इतकं लहान व्हावं. मला लहानपण फार आवडतं. लहान अवस्थेत जे सुख होतं ते मला तारुण्य अवस्थेत नाही मिळत. म्हणून बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण तीन अवस्थेत, बालपण, तारुण्यपण, म्हातारपण या तीन अवस्था आहेत. बाल्य अवस्थेत जे सुख आहे ते तारुण्य अवस्थेत नाही. आणि तारुण्य अवस्थेतून एकदा का वृद्ध अवस्थेत गेलो मग अवघे करीती हाडहाड. घरातली माणसं सुद्धा बाहेर काढून देतात. जाग व्हा, शरण जा आणि शरण जाऊन त्या देवीला जागृत करा. आणि त्या देवीला काय करा, आमच्या घरी बोलवा, कारण ती दुष्टाचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार करते. अभंगाच्या 3ऱ्या चरणात अनिलाई रूपा बाळे, अनिली रूपा बाळे, अनिलाई 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 रूपा बाळे. करुणी खळे हरे दासी, करुणी खळे हरे दासी. हो बरवे झाले शरण गेलो, करुणी खळे हरे दास, करुणी रूपाबळे करुणी खळे हरिदासी. बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. कोणतं गाणे लक्षात आलं का तुमच्या? गाणं कोणते गाणं? पिक्चरचं. वा, पण महाराज इतकं गोड गायलं, त्याच्यात स्वर, ताल, लय. गाणं कुठलंही असू द्या ते स्वरात आणि त्या एका लई मध्ये गायलेलं आहे. याला महत्व एकदा जोरदार महाराजांसाठी टाळ्या. ते पिक्चर मधलं गाणं म्हणत नाही, त्याला भगवंताची, सरस्वतीची एक कला म्हणतात आणि ती त्यांना प्राप्त झालेली आहे. हे कोणालाही जमत नाही. आयुष्य जातं पण जमू शकत नाही. आणि लिही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. देवी आणली कशासाठी? दुष्ट जन्माला आले तर त्यांचा निपात करावा म्हणून आणली. मग तुकोबाराय खळ शब्दाचा अर्थ आहे दुष्ट दुराचारी. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबाराय वर्णन करतात पसायदानामध्ये खळ, दुराचारी, दुष्ट यांचा सुद्धा उद्धार. मग तुकोबाराय अशा खळाचा सुद्धा उद्धार ही जगदंबा करते का? अशा खळाचा सुद्धा उद्धार ही करत असते. ऐका, ती त्याच्यात बदलच करते. कशाच्या द्वारे? भक्तीच्या द्वारे. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते, गिरिवर विंद शिरोधिनी वासिनी विष्णु विनाशिनी जिष्णुनुते, भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटे, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते, आई जगदंब मदंब कदंब वन प्रिय वासिनी हासरते, शिखरी शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते. ती भगवती आहे, ती येते आमच्या घरी कशासाठी? दुष्टाचा निपात करण्यासाठी. म्हणून आणली ही
रूपाबळी करुणी खळे हरिदासी हरिदासांना आनंद देते खळांचा म्हणजे दुष्टाचा निपात करते आणि सगळ्या जीवांना आनंद देते मग ती आनंद जर देणारी असेल तर आम्ही तिच्या नावाचा जप केला पाहिजे एकदा सर्वांनी दोन हात वर करायचे आणि गोड भजन करायचं सर्व वारकरी वर्ग महिला वर्ग पुरुष वर्ग तरुण वर्ग महाराष्ट्राला कळलं पाहिजे दिंडोरीमध्ये एवढा सुंदर महिला अखंड हरिनाम नाम सप्ताह चालतोय सर्वांनी गोड भजन करायचं बघा हात जो कोणी खाली केले तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बरं हां पाठीमागं सुद्धा कोणी हाती खाली करायचं नाही सर्वांनी गोड भजन करायचं ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया बोला ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया अब हर घर में एक ही नारा जय श्री राम अब हर घर में एक ही नारा एक ही नाम पूजे गो भारत का मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बोलो जय श्री राम बोले भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले तुला रामाचा वरदान तुला रामाचा वरदान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान एकमुखानं बोला धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया बालपण गेलासी तू सूर्याला धराया बालपण गेलासी तू सूर्याला धराया धरती धर धरले आवारा धरती धरती धर धरले आवारा एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान एकमुखानं बोला बोला जय जय बोला राधे 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 राजा क्षत्रिय पुरुष श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की राधे 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
बोला टाळ टाळ फक्त टाळ फक्त टाळ फक्त टाळ बोला मृदंग आता टाळा आवाज बाहेर गेला पाहिजे मंडपाच्या हा बोला टाळ मृदंग टाळ्या टाळ मृदंग टाळ्या फक्त टाळ आणि मृदंग हा. आमच्या महिला वर्गासाठी एकदा जोरदार टाळ्या. पुरीची ही कुलदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो गोविरो संकटे आणि लिहि रूपा बळे करुणी खळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुकोबराय ती देवी आलेली आहे आणि मग आल्याबरोबर आम्ही तिच्या नामाचा जय घोष केला अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे समागम तुका म्हणे समागम तुका म्हणे समागम तुका म्हणे समागम नाच प्रेमे लागलो नाच प्रेमे लागलो परवे झालो शरण गेलो परवे झालो शरण गेलो नाच प्रेमे लागलो नाच प्रेमे लागलो परवे झाले शरण गेलो परवे झाले शरण गेलो उगाविलो संकटी उगविलो उगविलो संकटी
उगविलो 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 आ उगविलो उगविलो समागमी नाचो प्रेमे लागलो भगवतीच्या नावाचा जयघोष करत सगळी भक्तगण मंडळी आनंदाने नांदू लागली. पंढरपूरवासिनी, माहूरगडवासिनी, कोल्हापूरवासिनी, तुळजापूर तुळजाई, वणी सप्तशृंगी माता हे अर्धपीठ संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 3.5 शक्तिपीठाचं स्वरूप पाहिलं जातं. देशभरामध्ये देवीचं जागरण, गोंधळ, उपासना, आराधना केली जाते आणि संपूर्ण जगतामध्ये देवीची 52 शक्तिपीठं आहेत. त्याच्यात महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठांचं स्वरूप आपण पाहतोय. इतकी सुंदर देवी आहे ही जगदंबा. ज्यावेळेस त्या ठिकाणी सिंहासनावर विराजमान होते त्यावेळेस तिचं स्वरूपच भयानक आहे. ती कालिका आहे, ती चंडिका आहे, ती रुद्रवाहिनी आहे, ती स्वरूपिणी आहे, ती आद्यशक्ती आहे, ती महालक्ष्मी आहे, ती महागौरी आहे, ती सिद्धिदात्री आहे. बघा, कालरात्री आहे, ती महागौरी आहे, ती सिद्धिदात्री आहे आणि ती प्रत्येक स्वरूपामध्ये भक्तांना आनंद देत असते. म्हणून भगवान भोलेनाथांनी अर्धनारी नटेश्वर स्वरूप जे प्राप्त केलं ते अर्धनारी नटेश्वर स्वरूप म्हणजे सिद्धिदात्री देवीचं स्वरूप आहे, हे आपण विसरता कामा नये. तर अशा पद्धतीनं भक्तीच्या नामाचा जयघोष नवरात्र पवित्र उत्सवावरती आपण सर्वजण मंडळीने एकत्रित येऊन केलेला आहे. तर सर्व महिला या ठिकाणी वर्ग, तरुण वर्ग, पुरुष वर्ग सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. शेवटी जाता जाता एकच सांगते, ज्यांनी आम्हाला जन्माला घातलं हे विश्व दाखवलं, लहानाचं मोठं केलं, अशा मायबापांना कधी विसरू नका. 9 दिवस कुलाचार कुलधर्म पाळला, पायात चप्पल न घालता देवीला आपण गेलो आणि घरातल्या मातेला जर उपवाशी ठेवलं तर 9 दिवस पारायण करून फायदा नाही. लक्षपूर्वक ऐका. बस कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती और सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सगळं काही मिळेल तुम्हाला, मी सांगत आहे, सांगत राहणार, सांगत राहील. ज्यांची आई मरण पावली त्यांनी समजावं जगातलं सुख संपलं. तुम्ही कितीही मोठं व्हा स्वकर्तृत्व आणि मोठमोठ्या लोकांची शाबासकीची थाप असेल तुमच्या पाठीवर, पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकी जितकं प्रेम आहे तेवढं टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. बस आई ती आई, तिच्या प्रेमाची सरंधीला सुद्धा येणार नाही. जेव्हा सुभद्रा रडू लागली, भगवान श्रीकृष्ण समजूत घालतात, रडू नको सुभद्रे, अर्जुनासारखा वीराची बायको आहेस तू, पंडुराजाची सून आहेस, परमेश्वराची बहीण आहे सुभद्रे, रडणं हे तुला शोभतं का? देवा, हे सगळे नाते पाठ आहेत रे मला. मी अर्जुनाची बायको रडत नाही देवा, मी पंडुराजाची सून रडत नाही देवा, मी अभिमन्यूची माय रडते, हे तुला कळणार नाही देवा. तू पुढच्या जन्मी कोणाची आई हो, तुझं पोर असं लढाईमध्ये मरू दे, मग तुला कळेल आईची माया काय असते. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. काही खर्च नाही बाबा. अरे कुत्रं सांभाळायला जेवढा खर्च आहे तेवढा मायबाप सांभाळायला नाही. टपमध्ये बसून कुत्रं शॅम्पू टाकून धुवावं, दररोज नवीन टॉवेल, एसीच्या गाडीमध्ये कुत्रं फिरतं, याचं कुत्रं एसीच्या गाडीत फिरतं, याचे मायबाप वृद्धाश्रमात 3-3 दिवसाच्या भाकरी खातात. कीर्तन संपल्याच्या नंतर घरी जा, घरी गेल्याच्या नंतर मंडळींच्या पायाचं दर्शन घ्या. ती म्हणेल हेच सांगितलं का कीर्तनात? तिला म्हणावं आज माझ्या मायबापाला मी वृद्धाश्रमातून घरी आणणार आहे. ती म्हणेल घरी आणा, पण बंगल्यात नाही बरं, जर्शी गाईच्या गोठ्यात ठेवू, आणा मायबापाला. काही दाटी वाटी बांधून एक कोपरा खाली करा म्हणली, 2 फाटके पोते द्या, 2 मळकटल्या चादरी द्या
2 जर्मनची ताटं द्या, 2 प्लास्टिकची तांबी द्या, स्वयंपाक सुद्धा करू नका, मुलाबाळातून उरलेली भाकरी बायकोला चोरून पॅन्टच्या खिशात घाला. ज्या माय बापाने उसनं पासनं करून लहानाचं मोठं केलं असेल त्यांच्यासाठी रोज 1 भाकरी चोरा, तरी सुद्धा पाप नाही लागणार तुम्हाला. मोटरसायकलने कामावरती जात असताना मोटरसायकल गोठ्याकडून न्या. जसे जनावर वाट बघतात आपला मालक येऊन आपल्याला चारा पाणी करेल, तसं भुकेने व्याकुळ झालेले मायबाप सारखे बघत असतील आमचा लेक आम्हाला भाकर घेऊन येत असेल. गोठ्याच्या समोर मोटरसायकल उभी करा, खाली सुद्धा उतरू नका, तुमचा वेळ वाचवते. कुत्र्याला फेकतात तसं फेका, तुमचं काम संपलं. तिथून तुम्ही कामावरती निघून जाती माय, तिला उठता येत नाही हो, घुसत घुसत भाकरीपर्यंत येईल. अर्धी भाकरी बापाला देईल, अर्धी भाकरी स्वतः खाईल. त्या भाकरीवर भाजी नाही, भाकरी चावत नाही, गच्च पाणी डोळ्यात भरून मायबाप रडतील. माय सांगते हो 4 वर्ष होतो त्या वृद्धाश्रमात, ते खाकी कपडेवाले आपल्याला दररोज गरम भाकरी देत होते, पण हे ते 4 महिने झाला आपला मुलगा आपल्याला कुत्र्यासारखी भाकरी फेकतोय. बाप सांगेल म्हातारे खरं सांगू, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो ग, जेवढा मला वृद्धाश्रमातल्या भाकरीत सुख नव्हतं तेवढं माझ्या लेकानं दिली म्हणून, माझ्या मुलानं दिली म्हणून खाताना वाटतंय. म्हणून कुत्र्याला कितीही भाकरी टाका ते चावल्याशिवाय राहणार नाही, पण माय बापाला भाकरी द्याल तर मरेपर्यंत आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार. आज या 10 शब्दांचा इथं बसलेल्या 10 जण जरी परिणाम झाला तरी आजच्या कीर्तनाचं सार्थक झालं. काय असते ती आई, काय असते ती आई. आपण झोपलेले असतो, आई पहाटेचे 4 वाजता उठते ना आपल्याकरिता डब्बा बनवते व तिला झोप येत नाही का? तिची झोप उडालेली असते. माझा मुलगा फार मोठा होणार आहे आणि पुढे जाऊन वृद्ध अवस्थेमध्ये तुम्हाला सांभाळणार आहे, हाच विचार फक्त तिच्या मनामध्ये असतो. म्हणून जन्माला आलं की मूल पहिल्यांदा आईचं नाव घेतं. आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, तोल जाणाऱ्या जीवाला तोला मोलाचा आधार. आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, तोल जाणाऱ्या जीवाला तुला मोलाचा आधार. आई पहिला संस्कार, आई घडवते घर, आई पिकवते घर, तोला जाणाऱ्या जीवाला, तोला जाणाऱ्या जीवाला तुला मोलाचा आधार. आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार. जोपर्यंत माहेरमध्ये माय आहे ना तोपर्यंत आपलं माहेर आहे. हो ज्या दिवशी माहेरमधली माय संपली ना त्या दिवशी आपला अधिकारच माहेरवरचा संपला. म्हणून आठवा त्या माया. कुठे गेली माझी आई मला करमत नाही ना ग आई, मला झोप येत नाही. 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरून मला चालविले. रडू आली आई, हो रडू आली आई, कोण गाईल गाई ना गाई, मला झोप येत नाही. आई आई जितकं तुझं गोडवा आहे ना तितकाच बाप सुद्धा महत्वाचा आहे. संसाराची चाकजोडी पुढे चालण्यासाठी शिवशक्ती पाहिजे. शिवच्या डोक्यावरची वेलांटी जर बाजूला केली तर खाली राहतं फक्त शव. शव शब्दाचा अर्थ आहे प्रेत म्हणजे मड, मराठी भाषेमध्ये त्याला म्हणतात, ज्याचं काही शिल्लक राहू शकत नाही. शक्ती निघून गेली सगळं काही संपल्या जातं. तसं जीवनात बाप ही तितकाच महत्वाचा आहे, कारण त्याचा स्वाभिमान आहे आपल्याजवळ. उरा मंदी माया ताच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाणा हाकला, होटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीभर तू ताप जरा ऐक त्याचे धापर, लई अवघड हाय गड्या ओ मगाया बापर, ओ मगाया बापर.
लया बगडा हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बस एखादं वाक्य घराकडे घेऊन जा. 2 तास आपण कीर्तन ऐकल्याची सार्थकता प्राप्त होईल. अतिशय सुंदर या दिंडोरी नगरीमध्ये चालत असलेला महिला अखंड हरिनाम सप्ताह एकाच ड्रेसिंगमध्ये उभा असलेल्या आमच्या सर्व महिला वर्गासाठी एकदा जोरदार टाळ्या. कोंगाई माता नवरात्र उत्सव वर्ष 3 हरिभक्त परायण आमच्या सुनीताताईंनी महाराष्ट्रभर ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून सर्व जीवांना वेळ लावलेला आहे अशा असणाऱ्या आमच्या मार्गदर्शक ताईंनी अतिशय सुंदर या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन नियोजन केलं. 5व्या दिवसाचं पुष्प माझ्याकडे सोपवलं हे माझं भाग्य. साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग अतिशय गोड. एकदा आमच्या बंधूंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरंच अतिशय गोड. दोन्ही मृदंगाचार्य बंधू एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. जाता जाता अतिशय सुंदर ज्यांनी आपल्या गोड आवाजातून सर्वांना मंत्रमुग्ध केलं एकदा जोरदार त्या सर्वांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वच चोपदार भालदार टाळकरी सर्वांकरिता या ठिकाणी दंडवत. कार्यक्रमाकरिता आवर्जून उपस्थित ज्यांनी संमिश्र देशाची सेवा केली. आर्मीमधून रिटायर झाल्याच्या नंतर आपल्या सुनबाईसोबत जे संत सेवेचं काम करतात. माझे सासरेही कार्यक्रमाकरिता आवर्जून उपस्थित ज्यांच्या महाराष्ट्र मी फिरत असते असे असणारे माझे पती परमेश्वर त्यांच्याही चरणावरती नतमस्तक झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर कोंगाई मातेच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय हे विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले करू वेडे वाकोडे उतारे कराचा अपराध महाराज तुम्ही चित्त नाही उचारिला अधिकार मी आपुला कराचा अपराध महाराज तुम्ही चित्त कामने ज्ञानेश्वरा रागा पाया पैकिंकरा कराचा अपराध महाराज तुम्ही चित्त ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम